च्या भागात आपण इथे पाहतोय की केदार हा सगळ्या घरातल्या बायकांसाठी जेवण वगैरे रेडी करून ठेवलेलं असतो. तो तारिणीला बोलवतो आणि त्यासोबतच घरातल्या सगळ्या बायकांना बोलवतो, म्हणजे काकूला, रेवाला आणि सगळ्यांनाच. तर मात्र इथे सगळेजण येतात आणि निशी ही तर मात्र केदारचं फक्त आणि फक्त अपमान करत असते. तिला भूक लागलेली असते. केदार हा सगळ्यांसमोर आता त्यांनी पानं वगैरे वाढलेत हे सांगतो. त्यासोबतच म्हणतो की आम्ही पुरुष जे आहेत ते नंतरला जेवू, पण आजचा खरा मान जो आहे तो तुमचा आहे, म्हणून तुम्ही जेवायला सुरुवात करा. आणि त्यासोबतच सगळेजण हे जेवायला सुरुवात करू लागतात. इथे तारिणीसुद्धा असते. लगेचच काकू म्हणते की केदार आता तू समोर आहेसच, तर तारिणीला भरवसुद्धा, असं म्हणून इथे आता तो चालेल असं म्हणतो आणि तारिणीला भरवायला बसतो. लगेचच तारिणी ही मात्र त्याला डोळे दाखवते आणि नाही म्हणते. पण मात्र इथे आता ते केदार हा तिलाच म्हणतो की आता काकू एवढं बोलतात आहे तर करतोच ना, असं म्हणून तो तिला भरवायला बसतो. इथे लगेचच आता तो तिला गुलाबजामुन भरायला घेतो. काकू म्हणते की अच्छा, गुलाबजामुन आवडतात का तुला, असं म्हणून लगेचच आता इथे केदार जो आहे तो गुलाबजामुनचा एक घास हा तारिणीला भरवतो. सगळेजण मात्र रागाने त्या दोघांकडे पाहतच असतात की त्या दोघांचं प्रेम किती उतू चाललंय ते. इथे त्यासोबतच केदार आणि तारिणी हे एकत्र जेवत असतात. दुसरीकडे तारिणी आता खूप चिडलेली असते. ती केदारच्या अवतीभोवती फेऱ्या मारत असते. ती त्याला म्हणते की काय गरज होती तुला सगळ्यांसमोर मला भरवायची वगैरे, हे किती ऑकवर्ड आहे माझ्यासाठी. त्यात तू असं कसा वागतोयस. तिथे पण वडाच्याच मी जेव्हा पूजा करत होते तेव्हा तू सगळ्यांसमोर माझं व्हिडिओ वगैरे काढत होतास, त्यात आज तू सगळ्यांसमोर मला जेवण भरवतोयस. हे खरं तर माझ्यासाठी खूप ऑकवर्ड होण्यासारखं आहे. नवीन नवीन आहे ना, आधी आपण फक्त नाटक करत होतो, पण आता ही आपल्यासाठी रियालिटी झाली आहे. इतक्यातच तिला फोन येतो. त्यासोबतच आता इथे लगेचच तो तिचा गँग मेंबर असतो. तिला म्हणतो की मला तो मुलगा सापडला आहे बरं, आणि त्याच्याकडून मस्तपैकी व्हिडिओ वगैरे पण आम्ही काढून घेतला आहे. लगेचच तो तिला म्हणतो की व्हेरी गुड अपडेट, असं म्हणून इथे केदार आणि त्यासोबतच तारिणीला नवीन अपडेट भेटलेला असतो त्यांच्या केससाठी. इथे आता तारिणी ठरवते की आता लवकरात लवकर ही गोष्ट जी आहे ती कौशिकी ताईपर्यंत आली पाहिजे. म्हणजे कसं, युवराज हा खोटं बोलतो आहे आणि त्यासोबतच त्याने आणलेल्या सगळ्या गोष्टी ह्या खोट्या आहेत हे ताईला समजायला पाहिजे, असं म्हणून त्यांचं झालेलं असतं. इथे आता कौशिकी काम करत असते. युवराज तिच्याकडे कॉफी घेऊन येतो. कौशिकी शॉक होऊन जाते आणि त्याला म्हणते की तू अरे असं. तर लगेचच तो म्हणतो की ताई, आजकाल तू खाली येत नाहीस ब्रेकफास्टला, दिवसरात्र कामामध्ये बुडालेली असते, म्हणूनच मी आज विचार केला तुझ्यासाठी कॉफी घेऊन जाऊ, म्हणजे मला 4 कामाच्या गोष्टी पण शिकता येतील, असं म्हणून कौशिकी त्याचं कौतुक करते. त्याला म्हणते की हे एवढं सगळं नाईस सरप्राईज, मला खूप आवडलं, तू मला हे सरप्राईज दिलं असते. त्यासोबतच तू कामामध्ये एवढं मन रमवतोय, एवढं शिकून घ्यायचा प्रयत्न करतोयस, मला हे सुद्धा खूप आवडलं. असंच तू कामामध्ये लक्ष दे आणि त्यासोबतच असंच सगळ्या गोष्टी करत राहा, म्हणजे तू पण लवकरात लवकर शिकशील आणि पुढचे केसेस पण घ्यायला चालू करशील. इथे लगेचच आता युवराज म्हणतो की ताई, ते सगळं बरोबर आहे, पण मी तुला आणून दिलेली न्यूज त्याच्यावरती काहीच तू ॲक्शन घेतली नाही आहेस, आणि केदारची असती तर लगेच घेतली असतीस, पण मात्र राहू दे, माझं हे, मी नवीन आहे ना, मला तसं पण काही येत नाही, असं म्हणून तो स्वतःची बाजू कव्हरअप करायचं गोष्ट करतो. पण लगेचच कौशिकी म्हणते की अरे तुला माहिती आहे ना की आपली प्रोसिजर आहे की आधी आपण सगळं व्हेरीफाय करायचं आणि नंतर टेलिकास्ट वगैरे करायचं. तू काळजी करू नकोस, मी लवकरच ह्याच्यावरती अपडेट घेते आणि पुढची प्रोसिजर जी आहे मी तुला नक्कीच सांगते, असं म्हणून ती आता युवराजला सांगत असते. युवराजच्या मनात तर वेगळ्याच गोष्टी चालत असतात. दुसरीकडे आता केदार जो आहे तो किचनमध्ये येतो. तारिणी ही मस्तपैकी स्वयंपाक करत, केदार हा तिच्याकडे येतो. तिला आधी घाबरवतो. तारिणी डचकते आणि त्यासोबतच आता ती काय करते तिला विचारतो. ती म्हणते की मी माझ्या नवऱ्यासाठी मस्तपैकी उपमा बनवते. तर लगेचच तो म्हणतो की हा असा उपमा, असं म्हणून तिच्या जवळ जायचा प्रयत्न करतो आणि तिला शिकवत असतो नेमका उपमा हा कसा बनवतात म्हणून. तारिणीला थोडंसं ऑकवर्ड होतं. ती म्हणते की ते केदार, अरे कोणीतरी बघेल. तर लगेचच तो म्हणतो बघू दे ना, मग माझीच तर बायको आहे आणि तिलाच तर शिकवतोय की मी नेमका उपमा कसा बनवतात. इतक्यातच तिकडे कौशिकी असते. कौशिकी त्याला म्हणते केदार, किचनमध्ये काय करतोय सारे. लगेचच तो म्हणतो की काय नाही, मी तारिणीला उपमा कसं बनवतात हे बनवायला शिकवत होतो, हे बघ असा बनवतात उपमा बरं का, असं म्हणून तो तिला सांगतो. लगेचच तारिणी त्याच्या होला हो देते आणि त्यासोबतच
लगेचच ती आता त्याला बोलून घेते. कौशिकी त्याला म्हणते की हे बघ, युवराजनी जी आपल्याला लीड दिली आहे, मला असं वाटतं आहे की आपल्याला त्याच्यावरतीच पुढे प्रोसेस करायला हवं, कारण की पोलिसांकडून अजून कुठलीही अपडेट आलेली नाही आहे. म्हणून मला असं वाटतं की ह्याच्यावरतीच पुढे प्रोग्रेस घ्यायला हवा. म्हणून लगेचच तिथे युवराज येतो. युवराज म्हणतो की हो बरोबर आहे, कारण की मी दिलेली जी लीड आहे ती खरंच फायदेमंद आहे. कौशिकी त्याला म्हणते की तुझ्या मुलाला घेऊन आली होतेस, त्याच मुलाला आता परत घेऊन ये आणि त्यासोबतच आपण त्याच्याकडून थोडी चौकशी वगैरे करूया आणि पुढची जी गोष्ट आहे ती करूया. लगेचच युवराज आता शॉक होऊन जातो. तो म्हणतो, त्याच्या मनात चालू असतं की बापरे, मी त्या मुलाला आता परत कुठून घेऊन येऊ, मला माहितीच नाही तो मुलगा कुठे आहे एक्झॅक्टली. असं म्हणून इथे कौशिकीला आता तो मुलगा हवाच असतो. युवराज टाळायचा प्रयत्न करतो, पण कौशिकी मात्र तसं होऊन देत नाही. ती त्याला म्हणते की नाही, आपल्याला तो मुलगा लागणारच आहे. असं म्हणून इथे आता ती युवराजला सोबत घेऊन जाते, तर केदारला मागून घेऊन यायला सांगते. इथे केदार हा आता परत बॉसकडे जातो, म्हणजेच तारिणीकडे. तारिणीला म्हणतो की आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करायला हवं. म्हणून लगेच तारिणी म्हणते की ती जी व्हिडिओ आहे ते लवकरात लवकर कौशिकी ताईपर्यंत पोचवा, म्हणजे युवराजचं जे सत्य आहे हे तिला समजून जाईल आणि त्यासोबतच तिला नेमकं ह्याच्या पुढे आता काय ॲक्शन घ्यायची हे सुद्धा कळेल आणि युवराज हा खोटं बोलतोय हे सुद्धा तिला लवकरात लवकर समजून जाईल. इथे दुसरीकडे आता युवराज जो आहे तो त्या मुलाला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत असतो, पण त्या मुलाशी काहीच त्याचं कॉन्टॅक्ट होत नाही. इतक्यातच त्याची आई येते. त्याला म्हणते की युवराज, हे बघ, मला वाटलंच होतं तू एक दिवशी काय ना काहीतरी अशी तरक्की करणारच आहे आणि टेन्शन घेऊ नकोस, सगळ्या गोष्टी ह्या नीट होतील. लगेचच आता युवराज म्हणतो की हो, पण त्या कौशिकीला तो मुलगा पाहिजे ना. तर ती त्याची आई त्याला म्हणते की हो, मग अरे तो जो मुलगा आहे त्याला तू तिला भेटव, म्हणजे तिचं पण सगळे जे प्रश्न आहेत ते सॉल्व्ह होऊन जातील आणि तुझ्याबद्दल तिला खात्री होऊन जाईल अजूनच. लगेचच युवराजच्या मनात तर वेगळंच चालू असतं. त्याला असं वाटतं की हिला तर काही माहिती नाही, पण मी हिला काय सांगू, जाऊ दे, मी हिच्या होला हो करतो. लगेचच तो तिला म्हणतो की हो भेटवतो वगैरे आणि त्यासोबतच त्याची आई तिथून निघून जाते. दुसरीकडे आता गुलाबला भेटायला तारिणी आलेली असते. गुलाब हा तिच्यावरती चिडचिड करतो, कारण त्याला त्रास होत असतो छोट्या छोट्या गोष्टीचा, त्याला कळत नाही. लगेचच इथे आता गुलाब तिला म्हणतो की मारून टाक ना मला एकदाचं एक, मला असं तडफवतेस कशाला तू, मारून टाक मला. एकतर कुणाच्या हातामध्ये हे पावर नव्हती की गुलाबला मारावं, पण तुला भेटले म्हणजे तू किती नशीबवान आहेस, म्हणून मारून टाक मला, असं म्हणून त्याला सांगत असते. लगेच तारिणी ही गुलाबला म्हणते की मी तुला मारून टाकण्यात एवढी मज्जा नाही आहे जितकी मला तुला तडपून तडपून मारायचं आहे, ठीक आहे. असं म्हणून तारिणी ही त्याला सांगते, तुला माहिती आहे की मला तुला काही विचारायचं आहे आणि नेमकं माझ्या प्रश्नाचं उत्तर काय आहे हे तुला चांगलंच माहिती आहे. दुसरीकडे इथे केदार आणि त्यासोबतच कौशिकी हे काम करत असतात. कौशिकीला आता मेसेज येतो. लगेचच कौशिकी त्या मेसेजला इग्नोर करते. तर केदार म्हणतो की ताई, अगं बघ, काहीतरी खूप महत्त्वाचं असेल, असं म्हणून आता केदार हा तिला व्हिडिओ बघायला लावतो. लगेचच कौशिकी ताई जी आहे ती तो संपूर्ण व्हिडिओ पाहते. ती केदारला विचारते, हे बघ, हा तोच मुलगा आहे ना जो युवराजने आणला होता आय विटनेस म्हणून. तो होला हो करतो आणि त्यासोबतच कौशिकीसमोर आता केदारचं जे काही खरं रूप आहे ते येतं. कौशिकीला मात्र धक्का बसतो. लगेचच इतक्यात तिथे युवराज येतो. युवराज हा मात्र तिच्याशी खोटं बोलतो. तो तिला म्हणतो की माझं त्या मुलाशी बोलणं झालं, त्या मुलाची ॲक्च्युली आईला बरं नाही आहे आणि म्हणून तो गावी गेला आहे, म्हणून मीच त्याला म्हटलं राहू दे, अरे तुझ्या आईच्या जीवापेक्षा काहीच एवढं महत्त्वाचं नाही आहे, म्हणूनच तू नको येऊ, असं म्हणून तिला खोटं बोलतो. कौशिकीला तर मात्र कळतं की आता तो खोटं बोलतो आहे. कौशिकी ही लगेचच आता युवराजचा जो व्हिडिओ आहे ज्याच्यावरती त्या मुलाचं सगळं सत्य आलं आहे तो त्याला दाखवते. दुसरीकडे पोलिसांकडे आता मीडिया आलेली असते. मीडिया ही म्हणते की अजूनच त्या गोष्टीबद्दल, रेड पार्टीबद्दल अजून तुम्ही काहीच खुलासा केला नाही आहे. नेमकं काय घडणार आहे पुढे, कोण आहे आरोपी आणि कोण आहे गुन्हेगार हे आम्हाला कधी कळायला भेटेल, असं म्हणून इथे पोलिसांना ते विचारते. लगेचच इथे आता युवराज जो आहे तो म्हणतो की ताई, हा व्हिडिओ खोटा आहे, हा कुणीतरी मुद्दामून त्याच्याकडून पैसे देऊन काढला आहे. आणि तो म्हणतो की पैसे दिले, मला पगारच 10,000 रुपये आहे आणि मी कुठून देणार आहे पैसे. इथे लगेचच तो केदारकडे जातो. ते केदारवर चिडतो की कौशिकी त्याच्यावरच चिडते. त्याला म्हणते की हे ऑफिस आहे, हळू बोल, आवाज मोठा करू नकोस. इतक्यातच तिकडे त्यांची एम्प्लॉय येते आणि कौशिकीला सांगते की पोलिसांनी सांगितलं आहे की गुलाब हा त्यांच्या ताब्यात गेला आहे म्हणून, आणि लवकरात ही केस जी आहे ती CBIकडे जाणार आहे, असं म्हणून आता कौशिकी आणि युवराज समोर मोठी गोष्ट आलेली असते.
लगेचच कौशिकी म्हणते की आता तुला काय वाटतं, हे सगळं खोटं जे तू रचलं आहेस ह्याच्यावरती तुला काय क्लॅरिफिकेशन द्यायचं आहे, असं म्हणून आता इथे कौशिकी ही जी आहे ती युवराजला विचारत असते. खरंच पोलिसांनी सांगितलेलं असतं की लवकरात लवकर गुलाब हा आता CBIच्या हातामध्ये जाणार आहे म्हणून. दुसरीकडे आता तारिणी जी आहे ती त्याच्याशी बोलतच असते, त्याला म्हणतच असते की काहीही झालं तरीसुद्धा मला त्या एकाच प्रश्नाचं उत्तर हवं आहे, बाकी मला काहीच नको आहे, असं म्हणून इकडे दुसरीकडे युवराजकडे तर कौशिकीला सांगायला काहीच नसतं. तर इथे आता तारिणीला फोन आलेला असतो, ते पण फातिमाचा, ज्याच्यामध्ये ती त्याला सांगते की बॉस आपल्याकडे फक्त 24 तास आहे त्या गुलाबकडून सगळ्या गोष्टी काढून घेण्यासाठी, कारण पोलिसांनी आताच मीडियासमोर कबूल केलं आहे तो गुलाब जो आहे तो आता आपल्या ताब्यामध्ये आहे आणि पुढच्या 24 तासानंतर त्याला आता CBIकडे देणार आहे. हे ऐकून आता तारिणी धक्क होऊन जाते.